मुंबईच्या वडाळा बस आगारामध्ये सध्या 100हून जास्त बसगाड्या ह्या धूळ खात पडलेल्या आहेत, गंजलेल्या अवस्थेत आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। वडाळ्याच्या आगाराच्या अगदी वरच्या टॉप अँगलला आपण उभे आहोत आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। लिलाव प्रक्रिया या सगळ्या बसेसची पूर्ण झाल्याची सुद्धा माहिती आहे, मात्र तरी देखील आता नवीन बसेस कधीपर्यंत येणार आहे याची प्रतीक्षा शिगेला ताणली गेलेली आहे। बेस्ट प्रशासनाने सेवा दर्जामध्ये सातत्याने हलगर्जीपणा केल्याने एका खासगी कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले होते। या कंपनीच्या जवळपास 100 बसगाड्या सध्या वडाळा इथल्या आणिक आगारात उभ्या आहेत आणि त्या झाडाझुडपात गंजून पडल्याचे स्पष्टपणे दिसते। या बसगाड्यांच्या आता बेस्ट उपक्रमाशी काही संबंध नसून कंत्राट रद्द झाल्यानंतर संबंधित कंपनीला न्यायालयीन कारवाईला सामोरं जावं लागतंय। कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे तिच्यावर नेमण्यात आलेल्या समर्पकामार्फत लिलाव प्रक्रिया पार पडल्याचं समजतंय। बेस्टने डिसेंबर 2021 मध्ये प्रवाशांसाठी 275 बसगाड्यांचं कंत्राट दिलं होतं, मात्र कंत्राटातील अटींचं उल्लंघन झालं आणि 2022 मध्ये हे कंत्राट रद्द करण्यात आलं। कंत्राटातील 175 गाड्या कंपनीनं परत नेल्या तर उर्वरित 100 गाड्या वडाळ्यात पडून आहेत। बेस्टकडे सध्या स्वतःच्या मालकीच्या 430 आणि भाडे तत्वावरील 2600 बस असून दररोज सुमारे 25 ते 26 लाख प्रवासी बसने प्रवास करत असतात, त्यामुळे बसची कमतरता सध्या भासते। लोक बस स्टॉपवर तासनतास उभे असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले की कंत्राटदाराकडून थकीत असलेली रक्कम लिलावातून वसूल केली जाणार आहे। दरम्यान 2 वर्षापूर्वी 6000 बसगाड्यांसाठी कार्यादेश देण्यात आला होता, मात्र अद्याप त्या गाड्या उपलब्ध सुद्धा झालेल्या नाहीत। त्यामुळे प्रवाशांनी नवीन बसगाड्यांची खरेदी आता बेस्ट प्रशासन कधीपर्यंत करणार असा सवालच बेस्ट प्रशासनाला विचारलेला आहे। नागरिकांची गैरसोय होते आणि या गैरसोयीतून नेमका बेस्ट प्रशासन मार्ग कसा काढणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।